आज आपण खूप सुंदर या 3 तुकड्यांपासून तयार करणार आहोत। तर तुम्ही बघू शकतात। तर असे हे 3 तुकडे असे एकमेकांवर जॉइन करून याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर या तुकड्यांमध्ये काय आहे मी तुम्हाला सांगते। गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे आणि गव्हाच्या गोणीचा वापर करून आपण अस्तर लावून घेतलेला आहे, म्हणजे खाली एक अस्तर आणि वरती एक अस्तर। तर तुम्ही बघू शकतात आणि हे सगळे जुने पुराणे कपडे आहे। ब्लाउज पीसचे तुकडे, ब्लाउज पीसचे सगळेच तुकडे आहे याच्यामध्ये। तर मी असे 3 तुकडे जॉइन करून इतकं सुंदरसं तुम्हाला DIY दाखवणार आहे। तर तुम्हाला सुद्धा व्हिडिओ नक्की आवडेल, जे आपल्या घरामध्ये वेस्ट जे कपडे असतात त्याच्यापासून। तर तुम्ही बघू शकतात स्क्रीनवर जसं दाखवल्याप्रमाणे की मी तिन्ही तुकडे एकमेकांना अशा पद्धतीने जॉइन करून घेतलेले आहे। तर हे बघा, तर अशा पद्धतीने आपल्याला जॉइन करून घ्यायचं आहे। आता मी त्याचं मेजरमेंट तुम्हाला दाखवते व्यवस्थितपणे। तर थोडंसं जे आपल्या साईडचे जे असतं ते कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले जे आपण बनवणार आहोत ते व्यवस्थितपणे दिसेल। तर तुम्ही बघा, तर आपण खूप छान पद्धतीने असे छोटे छोटे तुकड्यांपासून भरपूर छानपैकी पद्धतीचे एक पाऊच तयार करणार आहोत, एक पॉकेट तयार करणार आहोत। तर अशी एक उलटी चेन घेतलेली आहे मी। चेन तुम्ही कोणत्याही रंगाची घेऊ शकतात। तर माझ्याकडे या रंगाची होती, म्हणजे मी थोडंसं मॅचिंग करण्याचा प्रयत्न केला। तर अशी एक चेन घ्यायची आहे आणि व्यवस्थितपणे याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे। नंतरून त्याला सरळ असं उलटी करून आणि त्याला वरून आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे। दाब शिलाई दिली की आपली जे चेन जे आहे ते व्यवस्थितपणे बसते। तर जसं मी तुम्हाला फोनचे जे स्क्रीनवर दाखवत आहे तशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आणि परत एकदा आपल्याला अशी चेन व्यवस्थितपणे ठेवून परत आपल्याला शिलाई मारायची आहे आणि शिलाई मारल्यानंतर दाब शिलाई द्यायची आहे। तर तुमच्या असे वेस्ट जे तुकडे असतील जे तुम्ही फेकून देतात, काय उपयोगी पडणार आहे असं म्हणून त्याचा वापर मी दाखवलेली ही व्हिडिओ आहे याच्यानुसार तुम्ही केलं ना तर खरंच खूप छान एक आकर्षित वस्तू तुम्हाला भेटून जाईल। तर हे बघा, मी आता दाब शिलाई देत आहे आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर हे बघा, मी दोन्ही साईडने दाब शिलाई अशी व्यवस्थितपणे दिलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, त्याचा असा मध्य घ्यायचा आहे आणि ही जी साईड आहे तिथे आपल्याला रनर टाकून घ्यायचं आहे, म्हणजे चेन जॉइन करून घ्यायची आहे। तर हे बघा, मी चेन जॉइन करून घेतलेली आहे आणि ही जी साईड आहे या साईडला आपल्याला एक वेस्ट जो कपडा आहे त्याने जॉइन करून घ्यायचं। नसेल तुम्हाला आवडत तर तुम्ही ती चेन कापून टाकली तरी चालेल, कट करून तरी टाकली तरी चालेल। तर हे बघा, मी अशा पद्धतीने ही चेन आहे ती पॅक करून घेणार आहे, म्हणजे आपली ही चेन आहे ना बाहेर येत नाही। तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला जॉइन करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे, जेणेकरून आपली जी शिलाई चेन आहे ती साईडला येणार नाही आणि फिनिशिंग खरंच खूप छान दिसते। तर हे बघा, अशा पद्धतीने। तर आता याला आपण उलटे करून घेऊया। तर हे बघा, अशी आपण उलटी करून घ्यायची आहे आणि व्यवस्थितपणे त्याला असं ठेवायचं आहे। तर हे बघा, हे सगळे मी वेस्ट कपडे होते ना त्याचं आहे, अस्तर कोणतंही वापरलेलं आहे, कधी गाऊनचा तुकडा, कधी ब्लाऊजचा तुकडा। तर आता ही जी साईड आहे तिला अशी आपल्याला सरळ रेष मारून घ्यायची आहे, म्हणजे शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई आपल्याला डबल मारायची आहे, जेणेकरून आपलं फिनिशिंग आणि आपलं ते शिलाई आहे ती व्यवस्थितपणे दिसेल। अशा पद्धतीने आपल्याला दोन्हीही साईडने व्यवस्थितपणे शिलाई मारून घ्यायची आहे। तर चला मी तुम्हाला ओपन करून दाखवते की कसंही आपलं पॉकेट दिसत आहे। तर हे बघा, तुम्ही बघू शकता की किती छान हे पॉकेट आपलं दिसत आहे आणि कॉम्बिनेशन बी तुम्ही बघू शकतात की वेस्ट जे कपडे होते त्याचाच वापर केलेला आहे, दुसरं काही वापर केलेलं नाही। घरातलंच मटेरियल, घरातलंच सगळं होतं आणि तुम्ही बघू शकतात फक्त 5 रुपयाचं रनर आणलं आणि चेन आणली। तर आपलं हे जे पॉकेट आहे तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।